मध्ये ऍड होतील. जिथे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले असते तिथे मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये आलेला चौकार आणि हा चौकार कदाचित आयुक्ता 11 बीड टीमचं डोकेदुखी ठरेल का हा देखील प्रश्न आहे. कालच्याच रात्रीमध्ये नितेश सर आपण पाहिलं होतं जिथे वंजारपाडा B+ आणि त्यांच्या विरोधामध्ये हंबरपाडा 6 बॉलमध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता असताना हंबरपाडा टीमनं ती मॅच जिंकली होती. काय बॉलिंग केली होती संकेतनं गणेश वाघमारे. हो इथे मिस टायमिंग आहे हवेमध्ये स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोच. हो पकडले कॅच मिळाली विकेट. मोठा आद्रा मोठा मासा गळाला. निलेश निरगुडा फाईट देत होता परंतु इथे त्याला परत पाठवलंय. मिळाली विकेट गणेश वाघमारेला. हाच प्रयत्न गणेश वाघमारेचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होता. अगोदरच्या बॉलवरती डॉट बॉलवरती बाईटच्या 4 धावा आल्या परंतु तदनंतर मात्र निलेश निरगुडा यांची विकेट असल्याने मिळवली आहे. हा कमबॅक आहे गोलंदाजाचा. त्यानं मात्र दाखवली ती दादागिरी आपल्या गोलंदाजीतील. येणारे 2 बॉल आणि धावा आता इथून बनवायच्या आहेत त्या कंपल्सरी. 2 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. अफजल टिवाले चषक 2026 पर्व पहिलं. आज या स्पर्धेची 5वी रात्र आणि 5व्या रात्रीतील पहिलीच मॅच. अगदी प्रेक्षकांना हवी असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. अलोट गर्दी प्रेक्षकांची या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं अफजल टिवाले चषक 2026 मध्ये सहर्षमय स्वागत. आणि बरेच प्रेक्षकांनी MTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहताय जी गर्दी केली आहे जी खऱ्या अर्थाने MTC लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच पाहतात त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. शेवटचे निर्णायक अंतिम 2 बॉल बाकी आहेत आणि धावा इथून बनवायच्या आहेत ममदापूर टीमला कंपल्सरी 7 धावा. म्हणजे एक मोठा फटका हा कंपल्सरी हवा आहे तो म्हणजे ममदापूर टीमला. लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वसीम बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. शेवटचे 2 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अगदी आपण पाहताय हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये अंगावरती शहारे आणणारी मॅच पाहायला मिळतीये. हो हाफ टॅकर शॉर्ट टर्म फुल करायचा होता. मिस टायमिंग. गणेश वाघमारे करणार नाहीये चुकी. मिळाली आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने घेतल्यात आणि आता मात्र शेवटचा 1 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. काय फाईट दिली आहे निलेश निरगुडा या फलंदाजानं या मॅच मध्ये. इतक्या तगड्या गोलंदाजी अटॅक समोर त्यानं मात्र धावा बनवला. तो संघर्ष केला परंतु जशी निलेश निरगुडा यांची विकेट आली तशी मात्र मॅच आता मात्र फसायला लागली आहे. शेवटचा 1 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी त्या 7 धावा तुम्हाला इथून बनवाव्या लागतील. शेवटचा 1 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. या स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धेच्या पहिल्याच रात्रीमध्ये 6 बॉलमध्ये 39 धावसंख्येची आवश्यकता असताना ती मॅच 1 बॉल 6 पर्यंत आली होती. आता 1 बॉलमध्ये 7 धावा हव्यात. काय होणार या मॅच मध्ये. कोणता संघ विजय संपादित करेल. पहिली मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना हवी असणारी मॅच. शेवटचा 1 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. ओ मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर आले पकडले कॅच. विकेट हॅट्रिक. काय आई काय मॅच झाली आहे. काय मॅच झाली आहे. पहिलीच मॅच इतकी जबरदस्त पाहायला मिळाली. हाय व्होल्टेज पाहायला मिळाली.
प्रेक्षकांचं मन जिंकणारी मॅच आपण पाहताय. पहिल्याच मॅचमध्ये तो ड्रामा अगदी आपल्याला पाहायला मिळाला. जी विकेट हॅट्रिक आली आहे त्या विकेट हॅट्रिकचं टायमिंग अगदी बीड टीमसाठी फार महत्त्वाचं होतं. आयुक्त 11 बीड टीमनं ही मॅच जिंकली आहे. सन्माननीय समीरजी मोडक साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आयुक्त 11 बीड संघाने पहिली मॅच जिंकली आहे. परंतु खऱ्या अर्थानं कुठेही जाऊ नका, कारण की विनर वर्सेस विनर अशी मॅच आपण खेळणार आहोत. ममदापूर टीमनं जो काही संघर्ष दिला, जी काही फाईट दिली आहे, त्यांना देखील आपण त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 6 बॉलमध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता होती.